येस. तर बेसिकली आपण काय केले, कम्प्लीट माहिती आहे ना, 4 प्रिन्सिपल कम्प्लीट केले. प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, दुसरं प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तिसरं प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन है ना, शिस्त पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड, एक बॉस आणि हाताखाली त्याच्या नंबर ऑफ एम्प्लॉई 4-5 जरी असले तरी काय हरकत नाहीये. ठीक आहे, पण मल्टिपल बॉस चालतात का? नाही चालत. ठीक आहे, एका माणसाला किती लोकांकडून इन्स्ट्रक्शन्स मिळाले पाहिजे, ऑर्डर्स मिळाले पाहिजे? एकाच माणसाने. ठीक आहे, सुपेरियर किती पाहिजे? एक व्यक्ती. सबऑर्डिनेट 4-5 असले तर चालतात का? येस, चालतं. ठीक आहे, सो आपण 4 गोष्टी पाहिल्या होत्या, 4 प्रिन्सिपल. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. काय? प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. ठीक आहे, पहिलं अप्रोच करेक्ट काय? कारण एक बॉस आहे आणि हाताखाली किती एम्प्लॉई आहे? 3 एम्प्लॉई. एम्प्लॉई कळतं ना, नोकरदार वर्ग. ठीक आहे, आणि दुसरा अप्रोच रॉंग काय आहे इथे? वाय दिस इज रॉंग अप्रोच? कारण 2 बॉस या 3 एम्प्लॉईला काय करतायत? दोघेही मिळून काय करतायत? इन्स्ट्रक्शन्स देत आहेत, है ना. सो एका एम्प्लॉईला फक्त एका बॉसनी इन्स्ट्रक्शन दिली, ऑर्डर दिली, ओके. पण 2 बॉस जर ऑर्डर देत असतील तर तो कोणाचा ऐकणार? नाही का? सो दॅट्स द केस. रेड कलरचे जे आहेत त्यांना आम्ही काय म्हटलंय? ते सुपेरियर. व्हॉट इज मीन बाय सुपेरियर? सुपेरियरचा अर्थ काय होतो? सुपेरियरचा अर्थ काय? जो वरिष्ठ लोक आहे, म्हणजे मॅनेजर जे आहेत, मोठ्या पदावर काम करणारे, त्यांना आपण सुपेरियर म्हणतो. आणि सबऑर्डिनेट म्हणजे त्याच्या हाताखालची व्यक्ती. सो हा बेसिक फरक आहे या दोघांमध्ये, की एका व्यक्तीला म्हणजे सबऑर्डिनेटला एका बॉस कडून ऑर्डर मिळते, चालतंय. 2 एम्प्लॉई आणि एक बॉस, चालतं का? चालतं. कारण बॉस किती आहे? एकच आहे. बॉस किती पाहिजे? रादर एकच बॉस पाहिजे. हाताखाली एम्प्लॉई 10 जरी असतील तरी काही फरक पडत नाही, कारण त्या 10ही एम्प्लॉईला ऑर्डर देणारा व्यक्ती किती आहे? सिंगल बॉस. क्लिअर? आय होप यू आर गेटिंग दिस. हे 4 प्रिन्सिपल आपले झालेले आहेत. पुढचा जो प्रिन्सिपल आहे दॅट इज 5th नंबरचा प्रिन्सिपल. काय दिलंय ते अजून जाणून घेऊया आपण. 5 नंबरचा प्रिन्सिपल. 5 नंबरचा प्रिन्सिपल काय म्हणतो? प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. व्हॉट इज युनिटी ऑफ डायरेक्शन? युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला. दिस प्रिन्सिपल स्टेट दॅट, हा प्रिन्सिपल काय सांगतो? देअर शुड बी वन हेड अँड वन प्लॅन. एक हेड पाहिजे म्हणजे काय? एक व्यक्ती जो वरच्या लेवलवर काय करतोय? काम करतोय. म्हणजे वरिष्ठ किती पाहिजे? थोडक्यात एकच माणूस. आणि प्लॅन पण किती पाहिजे? एकच प्लॅन पाहिजे. म्हणजे एकच शिक्षक माझ्यासारखा इकॉनॉमिक्सचा विषय शिकवतोय, है ना, आणि प्लॅन पण कोणाच्या दृष्टीने चाललंय? ते पेपरचा अभ्यास कोणाच्या दृष्टीने चाललाय? माझ्या दृष्टीने. आप लोग बोलेंगे कि कॉलेज की भी फैकल्टी इकोनॉमिक्स पढ़ाएंगे, मैं उनका भी पढ़ाई करूंगा और मैं क्लास वाले की भी पढ़ाई करूंगा, तो क्या हो सकता है? कभी कभी क्लॅश हो सकता है. ठीक आहे, त्यांची शिकवण्याची मेथड वेगळी, माझी शिकवण्याची पद्धत वेगळी. क्लॅश होऊ शकतो. सिलेबस सेम आहे, पण समजवण्याच्या टेक्निक, उदाहरणं देण्याच्या पद्धती कदाचित चेंज असतील. क्वाईट पॉसिबल. सो एक हेड आणि एक प्लॅन. एक हेड आणि एक प्लॅन. त्या वाक्याला आपण अंडरलाईन करायचं की युनिटी ऑफ डायरेक्शन याचा अर्थ काय? की देर इज वन बॉस किंवा वन पर्सन अँड विथ वन प्लॅन. वन प्लॅन म्हणजे काय? बिझनेस करताय, बिझनेसमध्ये प्लॅनिंग करावंच लागतं. आपण ऑर्गनायझेशन काय शिकतोय? ऑर्गनायझेशन ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे ओसी शिकतोय आपण थोडक्यात म्हणून. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असं शब्द विषयाचं नाव आहे. प्लॅनिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. बिझनेस करताना सगळ्यात आधी काय लागतं? नियोजन लागतंच. फाईन. सो ते नियोजन कोणाकडून आलं पाहिजे? एकाच माणसाकडून आलं पाहिजे. 10 माणसं वेगवेगळं नियोजन सांगतायत, चालेल का? फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं चला ट्रेकला जायचं आपल्याला कुठेतरी. नेमकं ट्रेकिंग मेंबर नाही आला आपल्या, पण मी म्हटलं ट्रेकला जायचंय. प्रत्येक जण काय म्हणेल? स्वतःचं आवडीचं ठिकाण सांगणार, नाही का? कोई बोलेगा सर सिंहगड पे जाएंगे, कोई बोलेगा सर हरिश्चंद्रगड पे जाएंगे, कोई बोलेगा कळसुबाई पे जाएंगे, कोई म्हणेल रायगड, राजगड, तोरणा. झालं 6-7 किल्ल्यांची नावं अशीच बोलता बोलता झाली. पण मला काय वाटतंय ते मी सांगेल ना, बिकॉज आय एम द ट्रेक लीडर. ट्रेक लीडर कळतं ना, जसा मी लीड करणार आहे, मी घेऊन जाणार आहे ट्रेकला, तर मी ठरवेल की आपल्याला कुठं जायचंय. सो माय प्लॅनिंग इज मोर इम्पॉर्टंट. कारण तोरण्याला पावसाळ्यात गेलं तर मला माहिती आहे घसरून खाली पडतील पोरं. कारण तोरण्याला किल्ल्यावर पावसाळ्यात नाही जाऊ शकत, नियोजन सगळं चुकेल तुमचं. तिथं हिवाळ्यात किंवा थोडस उन्हाळ्याच्या आसपास जावं लागतं. कळसुबाईला पण भयंकर पाऊस असतो आत्ताच्या मान्सून सीझन मध्ये, तिथेही नाही जाऊ शकत, उंची आहे फार. नवीन माणसाला घेऊन नाही जाऊ शकत. मला हे माहिती आहे ऍज अ लीडर की भाई नए इंसान को कळसुबाई पे नहीं लेके जा सकते. 5400 फूट हाइट आहे.
समुद्र सपाटीपासून. नया इंसान नहीं आ सकता इतने बड़े ट्रेक के लिए. तो प्लॅनिंग मी करेल, नियोजन मी करेल. कुठला माणूस? वन हेड वन प्लॅन. मी सगळ्यांना विचारत बसण्याची भानगडीत पडेल का? मी म्हणाल की भाऊ आपल्याला उद्या हरिश्चंद्रगडला जायचंय, सकाळी 6 वाजता जायचंय. तुम्ही येणार असाल तर तुमचे जे काही चार्जेस ते डिपॉझिट करा आणि तुमचा काही खाण्याचा डबा असेल, नाश्ता वगैरे तो सोबत घ्या, पाण्याच्या बाटल्या घ्या, शूज घ्या आणि रेनकोट घ्या, कारण तिथे पण पाऊस असू शकतो. पण हरिश्चंद्रगड कम्पॅरेटिव्हली काय सोपं आहे. मी काय केलं, मी एक बॉस आहे, ठीक आहे, आय एम अलोन. मी एका बॉसने काय केलं, एकच प्लॅन सांगितलं तुम्हाला. 10 लोकांचे प्लॅन मी ऐकत बसलो का? नाही. किंवा मी 10 प्लॅन सांगितले का तुम्हाला की इथं पण जाऊ, तिथं पण जाऊ, तिथं पण जाऊ? नाही, एक ही प्लॅन आहे. ठीक आहे. सो वन बॉस वन प्लॅन किंवा वन हेड वन प्लॅन इन एव्हरी ऑर्गनायझेशन. प्रत्येक संस्थेमध्ये each group in the organization should have same objective. सगळ्या ऑर्गनायझेशन मधल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या ग्रुपचा एकच उद्देश असला पाहिजे. काय? स्वतःचा स्वार्थ. कोणाचा स्वार्थ? कंपनीचा स्वार्थ. कंपनीचा स्वार्थ काय? अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. तर सगळ्या ग्रुपचा, सगळ्या लोकांचं जे कंपनीमध्ये काम करतायत त्यांचं मोटिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे? देअर ऑब्जेक्टिव्ह इज टू अर्न ह्यूज प्रॉफिट. सगळ्यांचा उद्देश सेम. मी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही काम करत कंपनीमध्ये कुणीही माणूस. कशासाठी काम करतो? कंपनीच्या उद्देशासाठी. आम्ही 3 शिक्षक काम करतोय सध्या. मॅथचे टीचर, इंग्लिशचे टीचर आणि मी. आमचा उद्देश काय? कॉमन गोल क्या है कि ये जो एकेडमी में हम लोग पढ़ा रहे हैं, नवभारत प्रोफेशनल एकेडमी, है ना, इस कोचिंग को अच्छे से प्रॉफिटेबल ऑर्गेनाइजेशन बनाना. यहाँ पे ज्यादा से ज्यादा बच्चों को गाइड करना. दिस शुड बी ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. सो ह्या ऑब्जेक्टिव्ह साठी आमचं काय करतं ग्रुप? पूर्णतः काम करतं. कॉलेजेसमध्ये जा, कॉलेजमधले सगळे विषय शिक्षक, प्रिन्सिपल, संस्थापक हे सगळे कशासाठी काम करतात? खेड्यापाड्यातील विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी जे काम करून नोकऱ्या करून शिकतायत त्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काय करायची? कॉलेज नावाची ही संस्था जी ती चालवायची. कारण ते कमी खर्चामध्ये काय करू शकतात? शिक्षण प्रोव्हाइड करू शकतात, कारण त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठमोठे बिल्डिंग आहे, कम्प्युटर लॅब आहे, ठीक आहे, सायन्सच्या असतील तर सायन्सच्या लॅब आहे. सगळ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. प्रचंड फंडिंग पण येतं गव्हर्नमेंट कडून. फंडिंग कळतं ना, गव्हर्नमेंट त्यांना अनुदान देतं. अनुदान म्हणजे ग्रांट म्हणतात त्याला इंग्लिश में. सो भाई वो उनका ऑब्जेक्टिव क्या है कि लोगों के भले के लिए क्या करो, बड़ी बड़ी संस्थाएं अपनी खोलो और चलो. शिक्षण प्रदान करा मुलांना. कंपन्यांचा हे काय असतं ऑब्जेक्टिव्ह? कंपन्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय की चांगली बेस्ट क्वालिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आणि ॲट अ व्हेरी अफोर्डेबल रेट टू द सोसायटी. आणि त्यातल्या त्यात काय कमवायचं? प्रॉफिट सुद्धा कमवायचं. कारण कंपनीचं मेन मोटिव्ह अर्निंग द ह्यूज प्रॉफिट, मोठा नफा कमवणं. कुठलीही कंपनी म्हणत नाही की नाही आम्हाला नुकसानमध्ये पण आम्ही बिझनेस चालवू शकतो. कोई बोलेगा क्या? कोई नहीं बोलेगा. ठीक है. तो दैट्स द केस. And a group should be directed by one manager using the single plan. वर्षभराच्या आयडियाज काही काही बिझनेस मध्ये असं असतं की जो हेड आहे त्या बिझनेसचा, हेड म्हणजे सगळ्यात मेन माणूस, ठीक आहे, तो काय करतो? त्याच्या 4-5 कंपन्या जर असतील तिथलच्या मॅनेजरला सगळा त्या त्या कंपनीचा प्लॅन सांगून ठेवतो, टार्गेट देऊन ठेवतो की आपल्याला ह्या वर्षी किती उत्पादन करायचं, किती मालाचं उत्पादन करायचं, तो माल कुठल्या कुठल्या भागामध्ये विकायचा आहे भारतामध्ये. जर भारताच्या बाहेर विकायचं असेल तर कुठल्या देशांमध्ये विकायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला ते विकून किती नफा कमवता आला पाहिजे, आपली विक्री किती झाली पाहिजे. कळतं ना मी जे बोलतोय ते शब्द. ठीक आहे. कारण सगळ्या बिझनेसचं आयडिया काय आहे की आपण जास्तीत जास्त मालाचं उत्पादन करून विकून काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीचा नफा कमवायचा आहे. तर आपली कंपनी काय होईल? नावारूपाला येईल. ठीक आहे. तो मॅनेजर जो आहे, जो मेन हेड आहे कंपनी का, जो सपोज अंबानी इज अ मेन हेड, आपण कोणाचं धरतो? रिलायन्स. अंबानी इज अ मेन हेड ऑफ द रिलायन्स. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या डिसिजन नुसार कंपनी काय होते? पुढे चालते. ठीक आहे. त्यांचे निर्णय तसे होतात. सो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जो मेन हेड आहे त्याच्या हेड मधले आयडियाज जे आहेत ना किंवा प्लॅन जे आहेत ना ते पुढे इम्प्लिमेंट झाले पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांच्या डोक्यातल्या आयडियाज जर लावत बसलो तर कंपनी नीटपणे फंक्शन करणार नाही. हिच्या डोक्यात 10 आयडियाज असतील, ही म्हणेल की मला सगळ्यात जास्त आयडियाज येतात, मी लय भारी भारी सजेशन देऊ शकते. अरे पण ते सजेशन इम्प्लिमेंट करण्यासारखे पण असले पाहिजे. इम्प्लिमेंट करणे म्हणजे काय? प्रत्यक्षात आणण्यासारखे. सर आपण अमेरिकेला ऑफिस काढू. अरे पण अमेरिकेत ऑफिस काढायला तिथलचे कायदे, आपल्याकडे तेवढे पैसे आहेत का, तिथं जागा पाहणं, तिथं बिझनेस सेटअप करणं, तिथं रॉ मटेरियल उपलब्ध होणं, बरेच भांगडे असतात. कंपन्या चालू करणं म्हणजे काही जोक आहे का? मला बऱ्याच जणांनी सांगितलं, बरं सर तुम्ही नाशिक में कोचिंग क्लासेस चालू करो, सर तुम्ही खेड्यात कोचिंग क्लास चालू करा, श्रीरामपूरमध्ये या, सर तुम्ही शेवगावला या, कोणी म्हणतं पाथर्डीला या. अरे एक इंसान है, कहाँ कहाँ पे जाके पढ़ो भाई. अच्छा पढ़ा भी दिया, क्या पॉसिबिलिटी है कि वहां पे जाके
मेरा कोचिंग इंस्टीट्यूशन बहुत अच्छा चलेगा और बच्चे बहुत अच्छा रिस्पॉन्ड करेंगे, क्या पॉसिबिलिटी? सुरुवातीच्या काळची गोष्ट करतो मी. पॉसिबिलिटी नाही माहिती आपल्याला की हाऊ दीज पीपल विल रिॲक्ट, हाऊ दीज पीपल विल गिव्ह रिस्पॉन्स. कारण कोचिंग इन्स्टिट्यूशन, शाळा, कॉलेजेस कशावर डिपेंड माहिती पूर्णतः पॅरेंट्स आणि किड्स जे त्या शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये प्रवेश घेणार. कित्येक शाळा, कॉलेजेस कोलॅप्स का झाले माहितीये? कोलॅप्स म्हणजे बंद का झाले? कारण त्यांना रिस्पॉन्सच नाही मिळालं. काही काळ वर्षानंतर त्यांना हळूहळू संस्था एकतर बंद करून टाकाव्या लागल्या किंवा शिक्षकच सोडून गेले म्हणून संस्था बंद झाल्या. शिक्षकांना पण पाहिजे पोरं समोर बसलेली 50-100 पोरं एकेका वर्गात, एखाद्या तुकडीमध्ये कॉलेजेसमधून. सो भाई हर एक चीज का टार्गेट दिया जाता है. तुम्हाला जर माहित नसेल तर आजच्या प्रॅक्टिकलिटी सुद्धा सांगतो की शाळा कॉलेजेसमध्ये मुलं आणण्यासाठी आमच्या सारख्यांना सुद्धा फोन येतात. सर काही मुलं असतील तर सांगा ना, म्हणे आमच्याकडे रेकमेंड करा आमच्या कॉलेजमध्ये. मी नाही करत बसत या भानगडीत, मला पडण्याची काही इच्छा नाही. ठीक आहे, त्याचा वेगळाच परत पूर्ण कॅल्क्युलेशन त्या लोकांची, आपल्याला काही त्याची घेणं देणं आणि गरज पण नाही. तो सांगण्याचं तात्पर्य असं की शाळा कॉलेजेसमध्ये पण विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी टार्गेट आहे शिक्षकांना की बघा तुमच्या ओळखीची कुणी, तुमच्या अजून कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना सांगा. तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस टाकलेले पाहिले असतील कॉलेजच्या लोकांनी, काय की शाळेचे प्रवेश, कॉलेजचे प्रवेश काय झाले, सुरू झाले. किती मारामारी आहे शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी सुद्धा. सगळ्या संस्थांमध्ये मिनिमम मुलं पाहिजेच ना शिकवायला. नाही आले तर कसं चालणार शाळा कॉलेजेस? शिक्षकांचे पगार कसे होणार? संस्थांचे खर्च कसे निघणार? कितीतरी विषय आहेत. तुम्हाला आय होप मी जे सांगतो ते कळत असेल असं मी गृहीत धरतो. नसेल कळत तर विचारा. ठीक आहे, पण हे काय सगळे सिंगल हेड म्हणजे एकाच व्यक्तीच्या डोक्यातून निघालेल्या काय आयडियाज ज्या समोरच्या सगळ्या लोकांना काय करावं लागतात, फॉलो कराव्या लागतात. विचार करा, प्रिन्सिपल निर्णय घेतो किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट, कॉमर्सचा मेन जो हेड आहे ना, HOD म्हणतात त्याला, HOD, तो निर्णय घेतो की बघा राव आपलं आता नवीनच FY BBA चे कॉलेज चालू झाले. FY BBA, BCom तर होतच आपल्याकडे, BBA ला आपल्याला कमीत कमी किती मुलं पाहिजे? 50 तरी मुलं आणायची म्हणे, भरायची 50 तरी मुलं भरायची. मग काय करतात ही लोक? म्हणजे आहे ते सांगतो बरं का गोष्टी बऱ्याच वेळा. तुम्हाला वाटेल की हे काय सांगतात सर मध्येच, पण दिस इज रिअलिटी, आय मस्ट टेल इट. की BCom ला ऍडमिशन फुल होत आले ना कॉलेजेस मधून, मग चांगले टक्केवाला मुलगा असेल, नसेल तरी चांगले टक्के पण पैसे देण्याची कॅपेबिलिटी असेल पालकांची, मग सांगायचं की सर BBA ला घ्या ऍडमिशन, BCom पेक्षा BBA चांगले. आतमधूनच कोणतरी पिल्लू काढतं, शिक्षक किंवा कोणीतरी स्टाफ असतो कॉलेज मधला, तो सांगतो की बाबा BBA ला ऍडमिशन घ्या. मग BBA ची फी परवडते का? 25,000 रुपये कम से कम 1 साल का खर्च है. BCom का है क्या 25,000 खर्चा? नहीं, 2-2,5-3,000 में काम निपट जाता है 1 साल का. कमी आहे तरी, कदाचित 1,500 असेल, 2,000 असेल, मला आकडा नाही माहिती किती BCom ला. पण फी मध्ये काय पडते, तफावत पडते. त्यांचे टार्गेट फुलफिल झाले ना, BCom चे ऍडमिशन फुल झाले का, मग ठीक आहे आता BBA ला ऍडमिशन पोरांना घ्यायला सांगा. काय BBA मध्ये जागा शिल्लक आहे, काही करून काय करायचं, त्यांना संस्था चालवायची आहे, तुकडी भरायची आहे, टारगेट है. ऐसे ही टारगेट अभी कोरोना के टाइम पे देखा ना आप लोगों ने, हॉस्पिटल वाल्यांना पण टार्गेट आहे बिचाऱ्यांना की किती पेशंट आले पाहिजे. मग काय म्हणतात असं लोक, बरं का, मला खरं खोटं नाही माहिती, मी बघायला नाही गेलो बाहेर, पण म्हणतात असं लोक, काय काय म्हणतात की साधं सर्दी खोकला झालं म्हणे, मी चेक करायला गेलो म्हणे, मी पॉझिटिव्ह आहे, आणि घेतलं म्हणे 14-15 दिवस ठेवून म्हणे मला. मग ट्रीटमेंट, मोठंसं बिल, टार्गेट आहे किसको? हॉस्पिटल को. शिक्षकांचे पगार, वार्ड बॉय, नर्सेस, लाईट बिल, इक्विपमेंट, मशिनरी, नवीन बिल्डिंग बांधकाम चालू आहे हॉस्पिटलचं, त्याचा खर्च. काय सर तुम्ही काय काय सांगताय, पुस्तकात कुठंच नाही असं. पण हे टार्गेट आहे, हे एका व्यक्तींच्या समूहाकडून किंवा एका हेड कडून आलेले सगळे प्लॅन्स आहेत, जे खालच्या लोकांना सगळ्यांना काय करावे लागतात, पाळावे लागतात. की बघा भाऊ, पोरं बघा क्लास कॉलेजमध्ये, हा लोन साठी सुद्धा कितीतरी फोन येतात, सर पर्सनल लोन चाहिए, सर वो ऑफिस के लिए लोन कुछ देख रहे क्या. टार्गेट आहे या लोकांना की महिन्याला 25-30 लोक तरी, अंदाजे कमी सांगतो मी, 100-200 असतील, आपल्याला नाही माहिती, 25-30 लोक तरी बघा ज्यांना लोन घ्यायची इच्छा आहे. मग येतात रॅन्डम कॉल, मी विचारतो ना कुठून नंबर, नाही सर वो हमको मिल जाता है बोले डेटाबेस, तो वहां से फोन किया. म्हटलं नको रे बाबा लोन, खरंच नको, मी घेतच नाही मी कर्ज, माझ्या लोकांकडे कर्ज निघतील पण मी नाही घेत कर्ज. म्हटलं तू सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे माझा की बॉस, या लोकांना टार्गेट आहेत, एक हेड असतो त्यांचा
हेड म्हणजे डोकं नव्हे, हेड म्हणजे मुख्य अधिकारी, जो खालच्या लोकांना, खालची जी फळी असते ना, सबऑर्डिनेट एम्प्लॉई, त्यांना टार्गेट देतो की क्या करने का है आपको, शोधने के कस्टमर, कोणाला लोन पाहिजे, पर्सनल लोन. नॉर्मली पर्सनल लोन कुठल्या सीझन मध्ये जास्त येतं माहिती का? ते लग्नाचं सीझन आलं ना, बघा तुम्ही, लई पर्सनल लोनचे फोन येतात पालकांना. कुठून नंबर मिळतात माहित नाही, त्यांचं वय पण मिळतं, नाव मिळतात, फोन नंबर मिळतो, सगळ्या डेटाबेस मिळतो जवळपास. कुठूनही घेत असतील, बँकेतून घेत असतील, इन्शुरन्स वाल्यांकडून घेत असतील, आपल्याला काय माहिती कोण तुमचा डेटा कुठे काय विकतोय. तुमचे मोबाईल नंबर कितीतरी हजारो लोकांकडे अजून पडीक असतील, आहेत रादर. कारण डेटा जिथं तुमचा मोबाईल देतात ना तुम्ही नंबर, माणूस हातला विकतो संस्थेतला. अशी पद्धत चालू झाली बाजारात. फार वाईट प्रकार है हा, और बहुत मुश्किल हो गया अभी कंट्रोल रखना इस सब चीजों के ऊपर. पण वन माणूस, वन आयडिया, आणि त्या ऑब्जेक्टिव्ह, काय ऑब्जेक्टिव्ह, टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. यासाठी सगळ्या संस्था धावपळ करतायत, काम करतायत अहोरात्र. हा काय तुमचा युनिटी ऑफ डायरेक्शन. डायरेक्शन किती लोकांकडून मिळालं पाहिजे? एका माणसाकडून. ठीक आहे, काही दिवसांपूर्वी तो व्हिडिओ दाखवला होता, आठवतंय कोणाचा? त्या कामवाले बाईचा. ठीक है कि भाई मैं डायरेक्शन इससे नहीं लेंगी, ये जब तक बूढ़ा इधर घर के अंदर है तब तक मैं यहाँ पे काम नहीं करेंगी, असं ती म्हणते. याचाच अर्थ काय? तिला एकच बॉस पाहिजे, दोन दोन बॉस नकोय. डायरेक्शन देण्यासाठी, डायरेक्शन देणं म्हणजेच मार्गदर्शन देण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी किंवा इन्स्ट्रक्शन देण्यासाठी. इन्स्ट्रक्शन कळतं ना, सूचना देण्यासाठी. सो दिस इज ऑब्जेक्टिव्ह नंबर, सॉरी नॉट ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल नंबर 5. काही अडचणी असतील इमिजिएट विचार, काही हरकत नाही. मग पुढचं ऑब्जेक्टिव्ह घेऊ, नॉट ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल घेऊन त्यानंतर 7 नंबरचं पण प्रिन्सिपल कव्हर करू. जस्ट अ मिनिट. येस, सो नेक्स्ट प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. कुठल्याही कंपनीत एखादी व्यक्ती जेव्हा काम करते ना, कुठलीही व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा काम करते, त्याला स्वतःचा पण इंटरेस्ट असतो कंपनीमध्ये. काहीतरी त्यालाही वाटतं की आपल्याला काहीतरी कंपनीपासून फायदा व्हावा. का फक्त कंपनीच्या फायद्यासाठीच काम कराल तुम्ही लोक? ऑब्वियसली नो. ठीक है, मेरे को इन्फोसिस कंपनी बहुत प्यारी लगती है, रिलायंस कंपनी बहुत प्यारी लगती है, इसलिए मैं उनके प्रॉफिट की चिंता करूंगा, मेरे को प्रॉफिट नहीं हुआ तो भी चलेगा, असं कोणीतरी एम्प्लॉय काम करेल का? सी, इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट म्हणजे एका व्यक्तीचं, एका एम्प्लॉईचं, त्याचं ज्यामध्ये हित आहे ते पण त्यांनी सांभाळलं पाहिजे, आणि ते सांभाळताना अजून कोणाचं हित पण लक्षात ठेवलं पाहिजे, कंपनीचं पण हित लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा असं म्हणा की बिझनेसचं हित कशात आहे? जास्तीत जास्त नफा व्हावा. ठीक आहे, आणि माझं पण हित कशात आहे? मला पण चांगला पगार, चांगलं स्टेटस, चांगलं डिझिग्नेशन, चांगली ट्रीटमेंट कंपनीमध्ये काम करताना मिळाली पाहिजे, है ना. तो दोनों भी चीजें साइड बाय साइड चलनी चाहिए. म्हणजे कंपनीमध्ये जिथे काम करतायत त्यांचं प्रॉफिट कसं होईल, कंपनीला चांगली उलाढाल कशी वाढेल, त्यांचं क्वालिटी गुड्स कसं प्रोड्यूस होईल, हे कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालं पाहिजे. माझे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ना. एक एक नोकरदाराचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात साधारणपणे, की बाबा मला वेळोवेळी पगार वाढ मिळायला पाहिजे, मला दिवाळीला बोनस मिळाला पाहिजे, मला समजा जर फार वर्कर लेवलचा असेल, वर्षातून 2 तरी ड्रेस कंपनीने असं दिले पाहिजे. कुठले ड्रेस? ते असतात ना युनिफॉर्म, माहिती आहे, युनिफॉर्म असतात, ते तरी दिले पाहिजे. किंवा मला पदोन्नती दिली पाहिजे, पद वाढवलं पाहिजे माझं कालांतराने, माझ्या अनुभवानुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार, किती वर्ष मी खपवतो त्यानुसार माझं पद पण वाढवलं पाहिजे. हे इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट आहे, एकट्या माणसाचं इंटरेस्ट. घराच्या बाबतीत हे कसं फिट होतं? घर कुटुंब आपलं. इमॅजिन एक घर आहे जिथं सासूबाई आहे, सुनबाई बी आहे, बाकी सगळे असतातच ना फॅमिलीमधले लोक. पण घराचं ऑब्जेक्टिव्ह काय? सगळ्यांना सुखी समाधानी ठेवणे. हे यासाठी सुनबाई घरात येते, मान्य, ओके, बरोबर आहे ना. असंच काहीतरी गृहीत धरता ना तुम्ही, की सुनबाई घरात का आली? सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी, समाधानी ठेवण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. पण इज इट द ओनली वन ऑब्जेक्टिव्ह की बस फॅमिली के लिए वो दिन रात जीती रहे? तिला काहीतरी तिचे स्वप्न, तिचे ऑब्जेक्टिव्ह असतील ना. काय ऑब्जेक्टिव्ह असेल, तिचं इंटरेस्ट कशात? तिने पण आनंदी राहिलं पाहिजे, तिलाही थोडंसं मनमोकळेपणे राहणं देईल. ठीक आहे, तिलाही कधीतरी विकेंडला जा बाई, तू आज रिलॅक्स हो, जा मस्त मैत्रिणींसोबत फिरायला जा, है ना, नवऱ्यासोबत पिक्चरला जा, मुलांसोबत गार्डन मध्ये जा, है ना. ये क्या हो गया? इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, तिचं इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट.
म्हणजे घरासाठी जेव्हा झटतो माणूस तेव्हा तिचं पण इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट जपलं पाहिजे. तर कंपनीमध्ये तेच आहे. कंपन्यांमध्ये नुसतं कंपनीच्या स्वार्थासाठी कुठलंही काम होत नाही. तिथे कंपनीचा नफा होतो, तिथे नोकरांना सुद्धा नफ्यामध्ये वाटेकरू करून घेतलं पाहिजे. फार मोठा वाटा जरी नसेल तरी छोटा छोटा वाटा है ना. समझ रहे हो? खरंच कळतंय का? काय माहिती काय करतोय देव जाणे. मेरे को कॉन्सेंट्रेशन ही ऐसे लग नहीं रहा कि हाँ हो रहा है अच्छे से. इट्स ओके, कम बॅक. सबऑर्डिनेशन म्हणजे कळलं ना. सबऑर्डिनेट म्हणजे काय? कनिष्ठ वर्गातला कामगार. म्हणजे लो लेवलला किंवा मिडल लेवलला काम करणार माणूस आणि सुपेरियर म्हणजे हाय लेवलला वरिष्ठ लोक. सबऑर्डिनेशनचा स्वतःचा महत्व त्यांनी टिकून ठेवलं पाहिजे. म्हणजे काय की त्याला चांगली ट्रीटमेंट मिळणं, त्याला चांगलं वेतन मिळणं, त्याला चांगले बोनस मिळणं, त्याला पदोन्नती मिळणं, हा त्याचा इंटरेस्ट पण जपला पाहिजे आणि कंपनीचा पण प्रॉफिट हा पण एक विचार ठेवला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी कशा साध्य झाल्या पाहिजे सोबतच. सो अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, या तत्वानुसार इंटरेस्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल मस्ट बी गिवन लेस इम्पॉर्टन्स दॅन द इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन. हा तत्व काय सांगतोय? कोणी सांगितलेलं आहे? हेनरी फियॉल. हा तत्व हेनरी फियॉल काय म्हणतो या तत्वामध्ये की इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट थोडा कमी महत्व द्या. म्हणजे काय? हिच्या काहीतरी वैयक्तिक अपेक्षा आहे, हिला डायरेक्ट सुपर म्हणजे सिनियर मॅनेजर व्हायचं. सुपर नाही, सिनियर मॅनेजर. आता ती 12वी बीकॉम आणि एमकॉम पास झाली, मास्टर्स इन कॉमर्स झाली आणि तिला वाटतं की आता मी डायरेक्ट कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर व्हायचंय मला. कसं डायरेक्ट तिला सिनियर मॅनेजर घेणार? आधी ज्युनियर लेवलला काम कर, बघू तुला ऑब्झर्व करू, तू जर व्यवस्थित काम करत असशील तर तुला पगार वाढवू, तुझं पद वाढवू वगैरे वगैरे. स्टेप असतात ना सगळ्या कंपन्यांमध्ये ठरलेल्या. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे माझ्याकडे की इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट, तिला जरी कितीही मनीषा असली, किती जरी इच्छा असली की आपल्याला सिनियर लेवलला काम करायचंय, तिला थोड्याशा इच्छा काही काळ काय करावं लागतात, दाबून ठेवाव्या लागतात. डायरेक्ट तुझी पदोन्नती होत नाही. काही वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुला ज्युनियर म्हणून काय करावं लागेल? कंपनीमध्ये काम करावंच लागेल. आणि कोणाचा विचार करावा लागेल? सगळ्यात जास्त कंपनीचा. कारण तुझ्यासाठी जर कंपनी ही प्रायोरिटी असली तर कंपनी तुझी प्रायोरिटी होती, तुला प्रायोरिटी म्हणून ठेवते. शब्दाचे अर्थ कळतायत? तुम्ही जर कंपनीच्या हिताचा विचार केला तर कंपनी तुमच्या हिताचा विचार करते. सगळ्यात आधी याचा अर्थ म्हणजे असं आहे की तुम्ही तिच्या विचार करा कंपनीचा, की तिची भरभराट कशी होईल, तिला मी जास्तीत जास्त कसा माझ्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून देऊ शकतो. तर मग पुढे कंपनी तुमचाही त्या पद्धतीने विचार करेल. पण सध्या तुम्हाला स्वतःच्या इच्छा आकांक्षा काय ठेवाव्या लागतील? कमी ठेवाव्या लागतील. आणि कंपनीच्या इच्छा आकांक्षांचं काय करावं लागेल? जास्त फायदा आणि जास्त विचार करावा लागेल. त्यांचा फायदा कसा होईल याचा विचार करावा लागेल. सो इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट कमी आणि कंपनीचा इंटरेस्ट काय असला पाहिजे? जास्त. हा तत्व म्हणतोय कोण? हेनरी फियॉल. तो म्हणे की आपल्या अपेक्षा, इच्छा काय करा? इंटरेस्ट कमी ठेवा आणि कोणाचा जास्त विचार करा? बिझनेसचा, की तुम्ही ज्या संस्थेसाठी काम करताय त्यांची भरभराट कशी होईल याकडे तुमचं ऍज अ नोकर म्हणून त्या कंपनीचं लक्ष राहिलं पाहिजे. So while taking decision in the organization, the manager should always consider the interest of the whole group rather than the interest of single employee. फार इंटरेस्टिंग वाक्य. बिझनेस तेव्हा करतो, एकच माणसाने बिझनेस चालतो का? नाही चालत. आपण ऑर्गनायझेशन शब्दातच पाहिलं की भरपूर लोक एकत्र येतात आणि बिझनेस सुरू होतो. कामांचं वाटप केलं जातं म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर. बघा मी परत तुमचे वरचे 3 प्रिन्सिपल टच करतोय मधून मधून. तर एका व्यक्तीचा विचार करायचा का फक्त? काहीच कारण नाही. समजा तुम्ही आणि मी सगळ्या एका कंपनीमध्ये कामाला आहोत, ठीक आहे. 8-10 लोक काम केली. तुम्ही फक्त काय माझाच विचार करणार का फक्त? नाही, काही कारणच नाही. मी ह्या कंपनीचा नोकर आहे, तुम्ही त्या कंपनीचे नोकर आहात. तर फक्त माझा विचार करण्याचं काही कारण नाही किंवा माझ्या हिताचा किंवा माझ्या फायद्याचा विचार करण्याचा काही पॉइंट नाही. काय केलं पाहिजे? तर सगळ्या ग्रुपचा कसा फायदा होईल? ग्रुप म्हणजे कलेक्टिव्हली, एकत्रितपणे. कलेक्टिव्हली या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा इथे? एकत्रितपणे सगळ्या लोकांचा कसा फायदा होईल, कुठलं डिसिजन घेतलं म्हणजे ते सगळ्यांना फायदेशीर ठरेल याचा विचार केला पाहिजे. गेटिंग? एक उदाहरण सांगतो प्रायव्हेट लेवलचा, तुमच्या घरच्या लेवलचा. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती दिसत नाही. आपण वेगवेगळी राहण्याची फॅशन आली. ठीक आहे. आई वडील, त्याचं पोरग किंवा पोरगी घरात. मग हा कौटुंबिक डिसिजन आहे का वेगळं राहणं? नाही. माझ्या दृष्टीने जर पाहाल तर आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र राहणं म्हणजे हा कसा डिसिजन माहिती आहे? फक्त त्यांच्या पुरता आहे. मग यामध्ये आई वडील हा काउंट केलेला विषय नाही. कुठला विषय? आई वडील जे फॅमिली हेड आहे का ते
ठीक आहे. म्हणजे आजी आजोबा म्हणतो ना तुमच्या लेवलला, त्यांचा विचार केलेला इथं दिसत नाही. ते राहतील आपल्या गावाकडे, आम्ही आमच्या पुढे कुठे जाऊ, पुण्याकडे जाऊ, आम्ही मोठ्या सिटीज मध्ये जाऊ, कारण तिथे शिक्षण आमच्या पोरीला किंवा मुलाला काय मिळेल, चांगलं मिळेल. हा एकल विचार एकट्या त्या पर्टिक्युलर फक्त फॅमिलीचा विचार केलेला जास्त दिसून येतं. कलेक्टिव्हली विचार झाला का सगळ्यांचा, ऍज अ ऑर्गनायझेशन, ऍज अ कुटुंब? नाही झाला. आजी आजोबा काका काकू, मग आपले आई वडील, अँड देन त्यांचे चिल्ड्रन, इन्क्लुडिंग वी ऑब्विसली, हा विचार झालेला दिसत नाही. दॅट्स अ ट्रबल इन नाऊ डेज. या फॅमिलीमध्ये आजकाल ते दिसतंय. कारण बिझनेसचा डिसिजन घेताना कसा घेतला पाहिजे, सगळ्या लोकांना, संस्थेमधल्या काम करणारा काय झाला पाहिजे, त्यांचा फायदा मिळाला पाहिजे. जे काही निर्णय घ्याल तुम्ही, जे काही असेल, तसंच कौटुंबिक निर्णय घेताना सुद्धा पूर्ण कुटुंबाला फायदा मिळाला पाहिजे, ना की एकटा कुठल्या तरी माणसाचा स्वार्थ साधला गेला पाहिजे. कळतंय? सो जब भी आप बिझनेस में डिसीजन लेंगे, ग्रुप डिसिजनला काय इंडिव्हिज्युअल डिसिजन पेक्षा जास्त महत्व आहे. ग्रुप डिसिजन म्हणजे 10 जर एम्प्लॉई असतील, एम्प्लॉई कळतो ना आता आपल्याला शब्द, एम्प्लॉई म्हणजे 10 जर नोकरदार असतील तर सगळ्यांचाच फायदा झाला पाहिजे, एकट्या मिस्टर ए चा फायदा नको. कळतंय? तो ये बोल रहा है, क्या बोल रहा है की इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला हा काय म्हणतोय, कमी महत्व आहे आणि जास्त महत्व कोणाला आहे, कुणाला आहे, जास्त महत्व कोणाला आहे, ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट, ग्रुप डिसिजन किंवा ग्रुप इंटरेस्टला जास्त महत्व आहे. थोडक्यात एकट्या माणसाला बिझनेसमध्ये महत्व द्यायचं नाही. आणि कशाला महत्व द्यायचं, संस्थात्मक निर्णय जे होतील सगळ्या संस्थेच्या हितासाठी, त्याला महत्व द्यायचं. हा डिसिजन हे सांगतो. सिमिलरली खालच्या लाईनवर, एम्प्लॉई शुड प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन फर्स्ट अँड हिज पर्सनल इंटरेस्ट शुड बी सबऑर्डिनेटेड. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की या एखाद्या व्यवहारामध्ये फायदा आहे, तर हा फायदा कोणाच्या दृष्टीने जास्त आधी पहिला महत्वाचा झाला पाहिजे, बिझनेसच्या दृष्टीने, कंपनीच्या दृष्टीने, ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने. मला माझ्या इंडिव्हिज्युअल स्वार्थाची, फायद्याची अपेक्षा नाही. असं फार क्वचित होतं बरं का काय काही ठिकाणी. आजकाल काय झालंय माहिती का, आजकाल उलट झालंय, कंपनीला फायदा होऊ नको यार, आपल्याला कसा फायदा होईल, असं नोकरदार वर्ग काय करतोय, ते काम करतोय. ठीक आहे, पण हा प्रिन्सिपल काय म्हणतोय, सगळ्यात आधी फायदा कोणाचा विचार असला पाहिजे, सगळ्या काम करणाऱ्या लोकांचा. कंपनी इज अ प्रायोरिटी, सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी काय, कंपनी, आणि मग आपला काय फायदा होईल ते होईल. फॉर एक्झाम्पल, इन एव्हरी गेम, कुठलाही गेम, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, काही गेमची नावं काही घ्या, त्याला काय फरक पडतो. प्लेयर आर ऑलवेज थिंकिंग अबाउट द विनिंग द मॅच ऍज अ टीम रादर दॅन ऍज अ इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड. आता यामध्ये परत गेमचे टाइप्स आहेत. बॅडमिंटन 2 लोक खेळत असतील, इंडियामधून 2 आणि पलीकडे अजून कुठल्या तरी कंट्रीचे 2 लोक, टीम आहे का नाहीये, ऑब्विसली इट्स अ टीम. सोलो नाहीये ना, एकटाच माणूस. आता 2 लोकांची टीम आहे, मग दोघांचा एम काय, की आपल्या भारताला जिंकवायचं. कशामध्ये, बॅडमिंटन मॅच. ते हॉकीची आता वुमेन्स हॉकीची फायनल पर्यंत गेली ना, सेमी फायनल पर्यंत, राईट, आपली गेली का नाही, काय आठवतच नाही सर, ऑलिम्पिक मध्ये. असो, नॉट अन इश्यू, अप टू यू, जे काय न्यूज लक्षात ठेवायचे नाही ठेवायचे, पण ठेवा लक्षात की ते माझ्या माहितीप्रमाणे सेमी फायनल पर्यंत गेलेत असं मी ऐकलंय. पुढे हरले का जिंकले ते तुम्ही बघा, रिसर्च करा, त्यावर मलाही सांगा. पण सेमी फायनल पर्यंत वुमेन्स हॉकी टीम जर ऑलिम्पिक पर्यंत गेली, तर त्यांचा गोल काय होता, काय गोल होता, एकटीचेच कोणाच तरी गोल जास्त झाले पाहिजे, मला फार मोठा ऑलिम्पिकचं मेडल मिळालं पाहिजे, असं होतं, शक्य आहे का? अरे टीम जर जिंकली तर ऑलिम्पिकचं हॉकीचं मेडल मिळणार आहे, टीम. ठीक आहे, म्हणून त्यांचं मेन प्रायोरिटी काय होती, टीम जिंकायला पाहिजे. कुठल्याही जिथे जास्त माणसं इन्व्हॉल्व असतात एखाद्या गेम मध्ये, त्यांची प्रायोरिटी काय असते, एका माणसाचे भलं होणं नव्हे, सगळ्या टीमचं भलं झालं पाहिजे. ठीक आहे, मेनली भारताचं भलं झालं पाहिजे. ठीक आहे, सो अल्टिमेटली गेम असो, ऑर्गनायझेशन असो, फॅमिलीज असो, ठीक आहे, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला पाहिजे, एकट्या माणसाचा का, सगळ्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे आमचा हेनरी फ्युएल सांगतोय. कोण, की सगळ्या संस्थेचं भलं झालं पाहिजे. हे मॉडर्न कोण आहे, मॅनेजमेंट थिंकर्स आहे, मॉडर्न मॅनेजमेंट थिंकर्स, आधुनिक काळातील व्यवस्थापनातील विचारवंत आहे, आधुनिक काळातील व्यवस्थापन क्षेत्रातील विचारवंत. ही लोक काय आहे, लोक कोण आहेत, हेनरी फ्युएल, एफ.डब्ल्यू. टेलर, आधुनिक काळातील
व्यवस्थापन क्षेत्रातील विचारवंत हे आत्ताचे आहेत. आपल्याकडे ही फिलॉसॉफी कधी होती माहितीये का? सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. ऋषी मुनींपासून आहे. कुठले मला नाही सांगता येणार, पण मी पूर्वीचा एक श्लोक ऐकून आहे. सर्वे भवंतु सुखीन. ऐकलंय कुणी हे वाक्य? सगळ्यांचं भलं हो. हे आपले कुणी सांगितलंय? ऋषी मुनींनी. आणि हे आता आपल्याला सांगतायत की ऑर्गनायझेशन्स गोल, ऑर्गनायझेशन्स इंटरेस्ट, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह हे त्यांच्या दृष्टीने काय पकडतायत हे लोक महत्वाचं आहे, आणि एकट्याचं भलं होणं महत्वाचं नाहीये. हे आता सांगतायत. आपल्याकडे कधी सांगितलेलं आहे? पुरातन काळात, पुरातन ग्रंथांमध्ये सांगितलंय. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे तुम्हाला, तुम्ही कितीही मॅनेजमेंटचा अभ्यास करा, ठीक आहे, कितीही अत्याधुनिक आता आलेल्या सगळ्या अद्ययावत केस स्टडीज सुद्धा, पण भारताच्या इतिहासाला अजिबात चॅलेंज नाही करू शकत तुम्ही. भारताच्या ऋषी मुनींना पण चॅलेंज करू शकत नाही. प्रचंड हुशार बुद्धिमत्ता असलेले लोक, व्यवस्थापन क्षेत्रात बाप असलेले लोक अगदी. तर हे ठीक आहे, हे पुस्तक आपल्याला पास करण्याच्या दृष्टीने, त्यांची भाषा शैली वापरून पेपरला लिहिण्याच्या दृष्टीने, पण आपल्या विषयांचा पण अभ्यास झाला पाहिजे, आपल्याकडच्या भारतातल्या ग्रंथ संपदेचा. शिवाजी महाराज सुद्धा मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जातात. व्यवस्थापन करणारा माणूस, जोरदार. सोपं नाही एवढे गडकिल्ले जिंकणं. 350 गडकिल्ले जे काही जिंकलेत त्यांनी, नॉट अ जोक. आपल्याला एक घर सांभाळता येत नाही, त्यांनी एवढे गडकिल्ले सांभाळले. इमॅजिन. हे सब बता क्यों रहा हूं आप लोगों को? त्यांनी महत्व कशाला दिलं? एकट्या शिवाजी महाराजांना महत्व होतं का? नाही. स्वराज्य हे काय एकट्या कोणाच्या मालकीचं नव्हतं, सगळ्यांचं. सो हे पण शिवाजी महाराजांनी हेनरी फ्युएलच्या आधीच कितीतरी 350-400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं की स्वराज्याला महत्व आहे. शिवाजी महाराजांना महत्व नाहीये. स्वराज्य एकट्या शिवाजी महाराजांचं आहे का? नाहीये. मावळे सरदार जे त्यांना सहकारी म्हणून मदत करत होते, त्यांचे पण महत्वाचं आहे. तो ये भी एग्जाम्पल आप ध्यान में रखो, भले यहाँ पे नहीं दिया इन लोगों ने. ठीक है, जस्ट अ मिनट.